वी एन्जॉईंग मसा यात्रा 2025. हा आवाज आला ना की समजायचं बैलगाडी आली. तुम्हाला ना मी क्लोजअप दाखवतो की इकडचा बैल बाजार कसा भरलेला आहे तो. सर्जा आणि राजा नांगराला वगैरे यूज केली जाते. हाईट बघा ना मस्त. हा करदात लावला साईडचा आणि हा साधा आहे. हा 6 जाती आहे. शेती कामाला नांगराला वगैरे म्हणजे सगळ्या कामाला वापरत येतात. गणपती बाप्पा मोरया. सो ही जोडी बघताय तुम्ही, या काकांनी घेतली आहेत. ही शेती कामासाठी घेतली ती आहे म्हैसूर खिल्लार. आणखीन एक सुंदर बैल जोडी. असा यात्रेचा जो मेन आपल्याला बोलतो ना आकर्षण आहे बैल बाजार, तो असा लांब पर्यंत पसरत. लाईन मध्ये तुम्हाला असे हे बैल वेगवेगळ्या जातीचे पाहायला मिळतात. आपण जाऊया आतमध्ये आणि असा हा बैल बाजार पूर्ण एक्सप्लोर करूया. अत्यंत वाजवी दरात आणि उत्कृष्ट दरात उपलब्ध आहे. फायनली आपण कुठे आहोत तर आपण आहोत मशाला. सकाळी 5 वाजता आपण घरातून निघालोय आणि आता पोहोचलोय आपण मशाला. आता तुम्ही बोलत असेल की ह्यावेळेला पालघरचे व्हिडिओज वगैरे नाहीयेत किंवा काही नाहीये. ह्यावेळेला मी मसा यात्रेला आलेलो आहे. मसा यात्रा 2025. ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात असलेलं हे गाव मसा हे प्राचीन असं गाव आहे आणि सुंदर असं गाव आहे. इकडे आपल्याला ना वेगवेगळ्या प्रकारची बैल, म्हशी, वासरं हे सर्व पाहायला मिळणार आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे रेसिंगचे बुल वगैरे जे असतात ना, रेसिंगचे बैल, ते सर्व पाहायला मिळणार आहे. खूप मोठी यात्रा असते. 13 जानेवारी 2025 ला ही यात्रा सुरू झाली. 15 दिवस तरी ही यात्रा चालते. आणि बघा ना तिथेच ना बॅरिगेड टाकले आणि तिथून जो रोड आहे ना पूर्ण पॅक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये काय काय बघायला मिळणार आहे. तर आता आपण काय करूया, जास्त वेळ नको आणि ह्या ब्लॉगला सुरू करूया. तुम्हाला हा ब्लॉग ना शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की असे ब्लॉग आहेत ना फार कमी शूट करायला मिळतात. तर आता आपण काय करूया, इथून सुरुवात करूया. चला. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे का जे आपण 90 बोलतो तर आपण 100% पूर्ण होत. ते आता 15 दिवस चालते. 13 तारखेहून चालू झाले. महाराष्ट्रामधून येतात, केरळमधून येतात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, MP वरून लोक येतात. किती दिवस कधीपर्यंत ही यात्रा? ही आता ही यात्रा कमीत कमी 15 दिवस चालेल. समोर आहे आकाश पाळणा. बाबा बाबा बाबा, याच्यामध्ये कोण बसेल? आपण यात्रा तर पूर्ण एक्सप्लोर करतोच आहे, पण आपण पहिला ना मंदिरात जाऊया. पोहोचलो आहे आम्ही, आतमध्ये पोहोचलो. समोर आहे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. समोर जायचं आपल्याला दर्शन घ्यायला.
A few moments later. आणि मी इंट्रोला तुम्हाला बोललेलो की इथे ना मोठा बैल बाजार पशु मार्केट भरतं. म्हणजे इकडे तुम्हाला ना रेसिंगचे बैल जे आपण बैलगाडा शर्यतीमध्ये बघतो ते रेसिंगचे बैल, शेती कामाचे बैल आणि वेगवेगळ्या कामाला येणारे तुम्हाला म्हशी वगैरे असे तुम्हाला बघायला मिळतात. आणि हा खूप मोठा बाजार आहे, खूप मोठा बाजार आहे. आता आम्ही ना बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करून आलो आहे आणि आता आम्ही पोचलो आहे बैल बाजार मार्केटमध्ये पोचलो आहे. आणि खूप मोठा म्हणजे बाप रे बाप, माझी नजर राहिली ना तर एवढा लांबपर्यंत पसरलेला हा बैल बाजार मार्केट आहे. आणि खूप सुंदर सुंदर बैल इकडे आम्हाला बघायला मिळतात आहे. तर आता आपण काय करूया, आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला ना मी क्लोजअप दाखवतो की इकडचा बैल बाजार कसा भरलेला आहे तो. माझे नाव अनंता पांडुरंग लिंगे, मी राहणार जांभुर्ड्याचं आहे. इथे मसा यात्रा 15 दिवस चालते, पण बैल बाजार आपला 4-5 दिवस फुल असतो. बैल बाजार इकडे खूप गर्दी असते. बैल बाजारामध्ये घाटावरून लोक येतात, असे लांब लांबवरून लोक येतात बैल बाजारामध्ये ना. गर्दी खूप असते बाजारात. यात्रा ही 15 दिवस चालते फुल. खास वैशिष्ट्य बैल जोडी ह्या करतात, विकत घेतात. शर्यतीचं आता शर्यती जोरात चालतात ना, त्याच्यासाठी बैल जोडी विकत घेतात. गुलाबजामुन, हा मंदिराच्या साईडला गुलाबजामुन फेमस आहेत. घोंगडी मार्केट पण मजबूत चालतंय. आणि भेंडी बाजारामध्ये आता सध्या बैल 3 दिवस फुल राहील भेंडी बाजारामध्ये. हा, आणि पाळणे वगैरे आता आजपासून चालू झालेले आहेत. आजचा तिसरा दर्शन पण भारी झालं एकदम पटकन. आजचा तिसरा दिवस आहे यात्रेचा. 15 दिवस फुल राहील यात्रा. थंड वगैरे, कारण की गरमी पण खूप आहे, त्यामुळे असे हे पाहिजे. लिंगड वगैरे आहेत आणि मस्तपैकी थंड पाहिजे, आता भेटून जाईल. इकडे पण फुलांच्या हे बाबू. थँक्यू. इकडे मी आलो ना, असे ना चुलीवरच्या ना अशा ह्या शेंगा दिसल्या. तर ह्या शेंगाचा हा सीझन असतो ना, ह्या एकदम ना चविष्ट असतात खाण्यासाठी. बघा ना, अशी इथे चूल मांडली आणि चुलीवर या अशा शेंगा ठेवलेल्या आहेत. तर ह्या भरपूर प्रमाणात या विभागात मिळल्या जातात आणि जत्रेची ही स्पेशालिटीज असते. ते बघा तिकडे ह्या कुठल्या शेंगा आहेत? तुरीच्या. ह्या तुरीच्या शेंगात आणि ह्या वालाच्या. हा, हे पोपटीमध्ये टाकतात ते हेच का? पोपटीमध्ये टाकतात ते ह्याच वालाच्या शेंगा. आणि इकडे बघा ह्या अशा आता काढलेल्या ना, एकदम ताजा आहे वाटतोय. हा, ह्याची जाम डिमांड असते ना यात्रेमध्ये, खायला भारी. 50ला पाव. आणि किलोवर 200 रुपये किलो. 50ला पाव आणि 200 रुपये किलो. तर इथे आलात तर नक्की या. हेच या दादाचं दुकान आहे आणि या दादांच्या आई आहेत. आईची स्माईल भारी आहे. लाजल्या. माझा पण कसा हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे ना, मी हे कधी असं शूट नाही केलेलं आहे. तर बघूया, मी जसं दाखवत जातो, जसं जसं मला दिसत जाईल, जे जे मला माहीत होईल ना ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवत जाईल. काय चुकलं असेल तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण की ह्याबद्दल काय आपल्याला इतकं जास्त माहिती नाही. किमती माहिती नसेल किंवा काय माहिती नसेल, पण तितकंच फक्त तुम्ही थोडं ॲडजस्ट करून घ्या. आता आपण जाऊया आतमध्ये आणि असा हा बैल बाजार पूर्ण एक्सप्लोअर करूया. तर बैल बाजार मार्केट आतापर्यंत तुम्ही फक्त म्हणजे बैल खरेदी विक्रीसाठी आलेली पाहिली असतील, पण इथे ना ह्या जत्रेत आहे ना सगळं बैलाचं जे जे सामान लागतं ना सजावटीसाठी वगैरे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही बघतील ना अशी माझ्या मागे अशी रंगीबिरंगी दुकानं सजली आहेत. तर आपण एक एक वस्तू जाऊन बघूया. चला, इथे अशी बघा जे जे काही सामान आहे ना ते असे रंगीबिरंगी लागले. बैलांच्या गळ्यातल्या घंटी वगैरे आहेत आणि वेगवेगळे कलर्स, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अशा घंट्या वगैरे आहेत. जे जे सजावटीसाठी लागतं ना ते सगळं काही इथे या दोऱ्या आहेत रंगीबेरंगी, असे बेल्ट्स वगैरे आहेत. अशा तुम्हाला लाईनीमध्ये आता ही दुकानं दिसतील. जेव्हा पण आपण गावी जातो ना तेव्हा तुम्हाला ना घरी बसता कुठेही तुम्ही शांत ठिकाणी बसता ना तर तुम्हाला एक आवाज येतो. तो आवाज कुठला माहिती आहे काय? हा आवाज आला ना की समजायचं बैलगाडी आली. चल, काय बनवून दाखवतोस आम्हाला? मोरकी. मोरकी पहिला सांगितलं हे कुठलं मटेरियल आहे? सुते. हे सूत आहे. हा. आणि ही मोरकी कशासाठी यूज होते? बैलांसाठी. बैलांसाठी. कुठे कुठे घातली जाते? हा, बैलांना कुठे नाकात कुठे कुठे घातली जाते? तोंडात. तोंडात घातली जाते. तोंडात. तर तू दाखवत आम्हाला मोरकी कशी बनवते? हे काय दाखव. अच्छा.
गाठी एकदम पारंपरिक पद्धतीच्या गाठी आहेत या. हो एकच नंबर. ही गाठ बांधण्याची ट्रिक असते ना रे. हो झाली मग. झाली ना. यस. तुझं नाव काय? करण साळवे. करण साळवे. करण साळवे यांनी आपण मस्त वेगळी मोठी कशी बांधतात ती बैलांच्या तोंडात जाते. तर थँक्यू करण. हा बघा इथे सगळं सामान तुम्हाला तेच दिसते बैलांच्या सजावटीचे. आणि इथेच कुठेतरी आहे पुढे बैल बाजार आहे. तर मित्रांनो टोपली मार्केट आहे ना तिकडे, आणि तिथून जो मसा यात्रेचा जो मेन आपल्याला बोलतो ना आकर्षण आहे बैल बाजार, तो असा लांबपर्यंत पसरला. जिकडे बघतील ना तुम्ही तेव्हा तिकडे गाड्या दिसतील सगळे. 8 वाजता घरी पोहोचाय. कोण आला परत त्याचा. हो हा विकत घेतलेला असेल. याला बघ. मित्रांनो इथे तर तुम्हाला गुलाल दिसतोय ना जो बैलांच्या अंगावर आहे तो, ह्याचा अर्थ की ह्या बैलांची विक्री झालेली आहे. आणि ही बैल आहेत ना शेतीच्या कामासाठी या काकांनी घेतलेली आहेत. बैल बघा किती सुंदर आहेत आणि किती उंच आहे, जी हाईट आहे. बापरे. सो ही जोडी बघताय तुम्ही, या काकांनी घेतली आहेत. ही शेती कामासाठी घेतली आहेत. आणि ही जी जोडी आहे ना, ही जे तुम्हाला कलर पॅटर्न वगैरे दिसत ना, ही आहे म्हैसूर खिल्लार जात आहे. हॅलो. आणि दोन्ही बघा एकसारखे पुढे शेताच्या इथं. खूप सुंदर जोडी आहे. ही बघा आणखीन एक सुंदर बैल जोडी. दोन्ही पण एकसारखे दिसत आहे. आणि यांच्यावर देखील गुलाल आहे. दाखवा आम्ही एक काम करा तुम्ही मला कशी तुमचे असे फिरायला आले एक सामान. इथे किती सारे बैल असे लाईनीमध्ये आहेत. सगळे एकशे एक आणि सुंदर आहेत बैल अशी दिसायला. शांत बसले आहेत. एवढं ऊन आहे तरी बघा रवंत करतात आहे.
हा सेफ झोन आहे कुठे बघा मित्रांनो, गाडीमध्ये कसं लोड करतात ते बघा. आता शर्तीसाठी हो, ते बघूनच समजतं शर्तीचे आहेत ते. सो मित्रांनो, समोर तुम्ही बघतात ना, तो घोडा बैलाच चालतो. म्हणजे एका साईडला घोडा आणि एका साईडला बैल, असा हा रेसिंगचा बैल आहे. क्या बात आहे. थांब आता तिथे थांब. ऐक नेला थांब तिथेच, थांब तिथेच. जोडी येते का जोडी येते तुझ्या आईला थांब तिथेच. शेवटचं असतं. किती जाते दाताला आहेत का नाही. बाजू 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 बाजू. जोडी आहे. चहाचा व्यवसाय आहे विक्रीचा. विक्रीचा व्यवसाय आहे कसं नाही. घरचे पहिले कितीला गाडीला वापरतात. सो मित्रांनो, ही तुम्हाला जी सुंदर जोडी दिसते ह्याचं नाव आहे सर्जा आणि राजा. ही तुम्हाला ना अशी एकदम मजबूत जोडी आहे. आणि ही जोडी ना बेसिकली
नांगराला वगैरे यूज केली जाते. कसले आहेत बघा ना, मस्त दिसायला पण सुंदर आहे आणि दोन्ही एक सारखे दिसतात. या जोडीची किंमत आहे 90,000. 90,000 हे बघा. हा करतात लावला साईडचा आणि हा साधा आहे. हा 6 जाती आहे पूर्ण. हे वरकर नाव काय? सर्जा राजा. सर्जा राजा 6 जाती म्हणजे 6 दातांचा. म्हणजे म्हटलं पण काहीतरी. दोघांचं बघते ना तुम्ही, 6 दाताचे बैल आहेत आणि दिसायला एकदम सुंदर आहेत. दोघंही एकसारखे दिसतात आहे आणि 6 दाताचे बैल आहेत आणि याची किंमत आहे 90,000 जोडी आणि 90,000 जोडी. हा कुठल्या कामाला काका तुम्ही बोलले? शेती कामाला, नांगराला वगैरे म्हणजे सगळ्या कामाला वापरात येतात. गणपती बाप्पा मोरया. इथं थोडासा आम्ही पुढे आलो ना, आम्हाला एकदम युनिक दिसतोय, एकदम वेगळ्याच कलरचं आहे बघा ना. पूर्ण ब्लॅक आहे आणि त्याच्यावरती व्हाईट असे पॅचेस आहेत. दिसायला पण खूप सुंदर आहे. हा दोन्ही मला वाटतं सेम आहे. बाबा सावकाश सावकाश, छान आहे दिसायला. कुठल्या जातीचे आहेत रे? कुठल्या जातीचे बाबा? कुठल्या जातीचे बैल आहेत? खिल्लार. किल्ला जातीचे बैल आहे. पॅटर्न बघ कसे आहेत. असं पूर्ण ब्लॅक आहे. पूर्ण ब्लॅक आहे आणि हा. मध्ये व्हाईट आहे आणि मध्ये व्हाईट पॅचेस आहेत बघ. घेतले का विकायला आले? विकायला. आपण कसं आहे जोडी? जोडी कशी आहे? जोडीचे 85,000. 85,000 ला जोडी आहे. कशासाठी? शर्यतीसाठी बैल बायका? शर्यती शेतकरी सब चलेगा. अरे भाई सब दौडेगा. बात सुंदर आहे दिसायला. दोघं पण सारखेच आहेत आणि कलर पॅटर्न पण सेम आहेत. चला ए, एक्सक्यूज मी प्लीज. धावत येतोय. धावत का? हा. चला आपल्याला बोलायचंय गणपती बाप्पा. गाड्या दिसतील, सगळे टेम्पो दिसतील. ही बैल घेऊन आलेत आणि इकडे बघा असे तुम्हाला हे रेसिंगचे बैल वगैरे बघायला मिळतात. चल मिलिंद बघा इथे किती वेगवेगळे आहेत आणि इथे गुलाल जे टाकले जातात ना, ह्याचा अर्थ काय होतो माहिती काय? गुलाल म्हणजे इथे हे विक्री झालेले आहेत. तर असे सुंदर सुंदर तुम्हाला खिल्लार, म्हैसूर अशा वेगवेगळ्या किंवा गावठी आहेत, तशा वेगवेगळ्या जातीचे तुम्हाला गुरं पाहायला मिळतील, बैल पाहायला मिळतील, बैल जोड्या पाहायला मिळतील. शेतीच्या कामाला वगैरे ह्या सर्व जोड्या कामाला येतात. आणि इकडे बघा, इकडे पण मस्तपैकी सुंदर असे लाईनमध्ये, कंप्लीट लाईनमध्ये तुम्हाला असे हे बैल वेगवेगळ्या जातीचे पाहायला मिळतात. हे 2 मस्त सुंदर असे गोरे आहेत, व्हाईट कलरमध्ये आहेत आणि इथून अशी पूर्ण तिथपर्यंत लाईन आहे आणि ह्याच्यावरती गुलाल आहे, म्हणजे हे मला वाटतं विक्री झालेले आहेत. आणि इथे पण बघा एक चॉकलेटी कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये, हा जो आहे हा म्हैसूरीमध्ये आहे. परत हा मला वाटतं खिल्लारमध्ये आहे. तर असे वेगवेगळे जातीचे, म्हैसूरीमध्ये बोललं जातं, हे खिल्लारमध्ये आहे. तर हे बघा, हे असे तुम्हाला वेगवेगळे सुंदर सुंदर असे बैल पाहायला मिळतील. नंदी महाराज हे सगळे आहेत, नंदी आहेत आणि सगळे रेसिंगचे आहेत वगैरे वाटतं. शिस्तीत उभं आहे. हे बघा थोडंसं पुढे आलो, इथे पण आपल्याला लाईनीमध्ये असे नंदी महाराज दिसतात.
सगळेच दिसायला सुंदर आहेत. क्या बात आहे. जिथे बघू ना तिथे आपल्याला नंदी महाराज बघायला मिळतील. चला अजून आपण पशु मार्केट म्हणजेच बैल बाजारामध्ये आहोत. तर इथे आपण बैल तर पाहतोच आहे. वेगवेगळ्या जातीची आपल्याला चांगली मस्त चांगल्या जातीची अशी बैल बघायला मिळतात. सुंदर सुंदर बैल आहेत. आता आपण आलोत आहे ना तर इथे म्हशी पण आहेत. तर त्या थोड्या म्हशी पण बघूया. थोड्याशा जास्त नाही आहेत, बैल भरपूर आहेत. बैल आहेत. गाई तर मला नाही बघायला मिळाल्या, पण म्हशी काही 2-4 दिवसात ती पण बघूया. हे बघा समोर आपल्याला मोजून 1 2 3 4. अरे कशाला उठलीस, आराम करायचा ना. 4 म्हशी अशा बघायला मिळतात. 1 2 पिल्ले आहेत वाटतं आणि ह्या 2 मोठ्या आहेत, ॲडल्ट आहेत. हे बघा इकडे ह्या सर्व म्हशी आहेत. त्या पण याला म्हशीला पारडू असं बोललं जातं. गाईच्या पिल्ल्याला वासरू बोललं जातं. हे बघा सुंदर आहे दिसायला. चला मसा यात्रामध्ये येऊन आपल्याला म्हशी देखील पाहायला मिळाला. ही आहेत म्हशीची पारडं आहेत. सो मित्रांनो हा आपल्याला एक पुढे आलं ना की थोडा बुल दिसलाय. रेडा आहे रेडा. हा पण यंग आहे. हां यंग आहे यंग. आणि हा असा आहे मार्केट. चला आलो तर आहे ना आपल्याला इथे बैलगाडी पण दिसली आहे. समोर आहे बैलगाडी ती बघा. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे का जे आपण 90 बोलतो तर आपण 100% पूर्ण होत. ते येत्या 15 दिवस चालते. 13 तारखेहून चालू झाले. महाराष्ट्रामधून येतात, केरळमधून येतात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, एमपीवर सुद्धा ते लोक येतात. किती दिवस कधीपर्यंत ही यात्रा ही? आता ही यात्रा कमीत कमी 15 दिवस चालेल. आणि यावर्षी गर्दी कशी आहे? गर्दी यावर्षी थोडी कमी वाटते. कमी वाटते थोडीशी. यात्रे वैशिष्ट्य म्हणजे बैल बाजार पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. इथल्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे हो. आणि म्हसोबाचं जे स्थान आहे ना नवसाला पावणार देव आहे. तर मित्रांनो आता आपण बैल बाजारामध्ये होतो. तर बैल बाजार पूर्णपणे एक्सप्लोअर करून झाला आहे आपला. वेगवेगळ्या जातीची बैल, त्यानंतर म्हशी वगैरे, त्यांची पारडी वगैरे हे सर्व पाहायला मिळालं. ज्यांनी आम्हाला समोरून सांगत होते की ह्याची प्राईस एवढी आहे वगैरे किंवा काय, तेवढी आम्ही सांगितली. पण आम्हाला त्यातलं इतकं काही आयडिया नाही. जसं आम्हाला कळलं तसं आम्ही सांगितलं आणि पूर्ण एक्सप्लोअर केलं आम्ही. सकाळी आलो तेव्हा इतकी गर्दी नव्हती, पण आम्ही सकाळी नाश्ता करायला बसलो ना तेव्हा ते म्हणाले की गर्दी नंतर खूप होणार आहे. तर गर्दी जर बघतील ना तुम्ही तर ही आता गर्दी वाढत चालली आहे. इकडे पण तुम्ही बघतील, मागे पण बघतील ना गर्दी तुफान होत चालली आहे. आता तर हळूहळू संध्याकाळ होते, पण जशी जशी अजून संध्याकाळ होईल ना, रात्र होईल ना, तर ह्या जत्रेचा जो माहोल, जो उत्साह आहे ना, तो नेक्स्ट लेवल असेल. वी एन्जॉईंग मसा यात्रा 2025.